हॅलो फ्रेंड्स, हा माझ्या आयुष्यातील पहिला दिल्ली टू लेह विमान प्रवास. आता आले माझ्या जवळ आजी, काका आणि माऊ. किती बारीक आहे पाहिलं का? बोल लाजायला लागले ते. काका पुढे आलं ग बा माझ्याकडे किती टुकून आलं. लाज तू देव. कोण आहे शिवरे? कोण आहे? कोण आहे शिवरे? कोण आहे? आला होता इथे. पुढे आला होता. पुढे आला होता इथे. शौर्य कुठे चालला? लेहला. लेहला चालला तू फर्स्ट टाइम? शौर्य शौर्य शौर्य. पप्पांची पोस्टिंग दिल्लीमध्ये असल्यामुळे फ्रेंड्स, मी मम्मी पप्पा दिल्लीत होतो आणि पुण्यावरून माऊ, काका, आजी आले होते. सगळे मला एअरपोर्टवर असे भेटले. किती मस्त होता ना तो क्षण. तुम्ही एन्जॉय केला ना? मी पण. नंतर मग मी थोडा टाइमपास केला. फ्लाईटला जाण्यासाठी वेळ होता ना, पाणी पिलो, मोबाईल पाहिला, व्हिडिओज पाहिल्या आणि मी खूप एन्जॉय केला. कारण आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो एअरपोर्टवर सगळे. किती मजा केली, किती छान छान गप्पा झाल्या. मी तर खूपच खुश झालतो फ्रेंड्स. तुम्ही पण खुश झाले ना, मला माहिती आहे. नंतर मग बोर झालतो. मग माऊने मला थोडं इकडून तिकडं स्लाईडवर फिरवलं. मज्जाच मज्जा. इंडिगोच्या बसमध्ये बसून मी फ्लाईटकडे निघालो. तिकडे जायचे. मी बसमध्ये बसून विमानापर्यंत पाहत बाहेर आता पोहोचलो. तिकीट चेकिंग झाली, सामान चेकिंग झालं. आतमध्ये आलो मी बोर्डिंग पास घेऊन फ्रेंड्स. इंडिगोच्या बसमध्ये बसलो आधी. त्यानंतर मग इंडिगोचे विमान माझ्या समोरच उभा होते. नंतर मी काकाच्या कडेवर बसून हळूहळू सगळा व्ह्यू पाहत होतो. मी पहिल्यांदाच एअरपोर्ट पाहिले. मला खूप छान वाटत होते. इकडे तिकडे काकाने मला सगळं दाखवलं. आणि नंतर मी आलो एकदम विमानाच्या दरवाजामध्ये. आता मी आतमध्ये एंट्री केली. बाहेर सगळं काही दाखवलं काकाने मला. इकडे तिकडे बघ शौर्य. मग मी सगळं काकाला पण बोललो आणि आता मी केली आतमध्ये फायनली एंट्री. फ्रेंड्स, मी विंडो सीट घेतले होते. आजी आणि मी विंडो सीट जवळ बसलो. कारण आम्ही दोघं पण पहिल्यांदाच बसल्याची फिलिंग येत होती. आजी माझ्या आधी पुण्यावरून दिल्लीपर्यंत आली होती. मग दिल्लीपासून मी सोबत. आता फ्लाईट टेक ऑफ झाली आणि दिल्लीच्या एअरपोर्टवर
बघा फ्रेंड्स, किती फ्लाईट उभा आहेत खाली. विमानच विमान, फ्लाईटच फ्लाईट. मी, काका, माऊ सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि पहाटे बसलो तेव्हा संध्याकाळ होतं, थोडी रात्र. आता झाली सकाळ आणि लेहचे डोंगर बघा किती मस्त दिसत आहेत फ्रेंड. फायनली आम्ही पोहोचलो एअरपोर्टवर लेहच्या. फ्रेंड्स, मी तेव्हा व्लॉग बनवत नव्हतो, त्यामुळं व्हिडिओ एकदम छान पण नाही घेतल्या मी, पण ज्या काही मेमोरीज आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करते. फ्रेंड्स, कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओज नक्की सांगा. आणि मी आता फायनली लेहमध्ये पोहोचलो आणि आता उतरतोय. बाहेरचा व्ह्यू इतका सुंदर होता, खूपच छान. डिंग डिंग डिंग, मला तर खूपच मजा वाटली फ्लाईटमध्ये. आता आली समोर इंडिगोची बस आम्हाला एअरपोर्टमध्ये नेण्यासाठी आणि आम्ही आता काका माऊ जिथं राहतात तिथं